एक महत्त्वाची बातमी, हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना झालेलं आहे। सध्याची महत्त्वाची बातमी तर एअर इंडियाचं हे बोईंग 7878 विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना झालंय। विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका व्यक्त केली जाते, त्यामुळेच हे विमान पुन्हा एकदा हाँगकाँगला रवाना झाल्याचं कळतंय। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर आता ही सतर्कता बाळगली जाते। एअर इंडियाचं बोईंग 7878 हे विमान तांत्रिक बिघाड असल्याची शक्यता असल्यामुळे आता पुन्हा एकदा हाँगकाँगला रवाना झालाय। आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांच्याकडून। सागर, काय सांगाल? विमानात तांत्रिक बिघाड असल्याची शंका आहे, त्यामुळे हे विमान पुन्हा एकदा हाँगकाँगला रवाना झाल्याचं कळतंय। काय अधिकची माहिती आहे? पुन्हा एकदा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात सागर शिंदे यांच्याशी। सागर, काय सांगाल? या ठिकाणी विमानाचं पुन्हा एकदा विमान रवाना झाल्याची माहिती मिळते। विमानात तांत्रिक बिघाड असल्याची शंका व्यक्त केली जाते। आपण पाहतोय एअर इंडियाचं हे बोईंग 7878 विमान पुन्हा एकदा हाँगकाँगला रवाना झालंय। विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच हाँगकाँगवरून दिल्लीला हे विमान येणार होतं आणि आता पुन्हा एकदा हे विमान दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळते। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांच्याकडे। सागर, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, हे विमान हाँगकाँगवरून दिल्लीला येत होतं। एअर इंडियाचं विमान आहे, ड्रीम लायनर। हे अचानकपणे हाँगकाँगला परत वळवण्यात आलंय। याची पुढची अपडेट अद्याप मिळालेली नाही। मात्र काय नेमका बिघाड असू शकतो किंवा आता सध्याची परिस्थिती काय आहे त्यातली काही माहिती मिळू शकली आहे? सध्या हे विमान हाँगकाँगच्या दिशेनं जात आहे, हाँगकाँगच्या आकाशातच आहे। हे थोड्या वेळात हाँगकाँगमध्ये लँड होईल, त्यानंतरच या विमानात काही बिघाड होत आहे कळेल। शिवाय या विमानामध्ये साधारणतः किती प्रवासी असतील त्यातली काही माहिती मिळू शकली आहे? अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाहीये। हे विमान हाँगकाँगच्या आकाशातच गिरट्या घालते अशी माहिती आहे सध्या तरी। अगदी हाँगकाँगवरून दिल्लीला हे विमान येणार होतं, साधारणतः किती वाजता हे घडलं असावं? हे विमान सकाळी 8:50ला हाँगकाँगवरून उड्डाण केलं होतं या विमानानं आणि दुपारी 12:16ला हे दिल्लीत अपेक्षित होतं, 12:15च्या सुमारास। पण हे मधूनच हाँगकाँगला डायव्हर्ट करण्यात आलं। अगदी नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं हे विमान पुन्हा एकदा हाँगकाँगला रवाना करण्यात आलेलं आहे। एअर इंडियाचं हे विमान होतं बोईंग 7878 हे विमान पुन्हा एकदा आता हाँगकाँगला रवाना करण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान हे विमान आकाशात गिरट्या